नदीचा. बर, मग आता बीड जिल्ह्यात कोणतं पठार आहे? बीड लातूरला अगदी बरोबर, मांजरा पठार. मांजरा पठार. तालुका पाटोदा. तालुका कोणता? पाटोदा नावाच्या तालुक्यात ही नदी उगम पावते. आणि जिल्हा कोणता आहे? बीड. बरोबर का सरपंच? हा, मांजरा पठार, तालुका पाटोदा, जिल्हा बीड या ठिकाणी सिंदफणेचा काय होतो? उगम होतो. दुसरा पॉइंट काय असतो सरपंच? बर, आता आपल्या परभणी जिल्ह्याचा आरटीओ क्रॉसिंग काय? MH22. पण नदी 22 किलोमीटरची म्हणजे लय खुजी होईल ना, लयच लांब होईल ना. इतकी ना सोला पाट्या, 0 पाट्या इतकी, म्हणून 122 म्हणून आपण हिला. काय म्हणायचं? बघा एकदा वही मध्ये लांबी बरोबर आहे का? 122 आलं म्हणा की माझं. कसं काय? झाले 2 पॉइंट. उगम, लांबी. त्याच्यानंतर काय असते? धरण असते का? हा, मग आपण घेऊत ना धरण. ते कुणीतरी आहे बघा माजलगावचं आपल्या वर्गामध्ये. कोण आहे माजलगावचं? हा, तू आहे. सांग धरण. धरण सांग. धरण सांग की. धरण. अरे या नदी ही तुझ्या जिल्ह्यातील नदी आहे ना. लांबी बरोबर आहे का? बरोबर. मग धरण तू कुठला आहे? माजलगाव आहे. या नदीवर जे धरण आहे त्या धरणालाच माजलगाव धरण म्हणतात. मन लावून लिहायला ते मध्ये आमची नदी आहे, आमचा जिल्हा, आमचं धरण, आमचं याले मरण. माजलगाव धरण. आणि व्यवस्थितले अनुस्वार दिला की गावाचं नाव काय माहितीये ना? माजलं गाव. ना अनुस्वार द्यायचा. हे बाय माजल गाव. चला, त्याच्यानंतर उपनद्या. ह्योच पॉइंट असतो ना आपला चौथा. उपनद्या. ह्याच्या पण 3च उपनद्या सांगू बर का आपण. हे बघ, क्रमांक 1 किन्हा, 2 कुंडलिका, किन्हा, कुंडलिका आणि बिंदुसरा. आणि बिंदुसरा या पाय 3 नद्या कुणाच्या? सिंधफणीच्या. आणि याच्यामध्ये ही बी नाही ध्यानात ठेवली चालल. कुंडलिकेचे काही घेणते नाही, कारण कुंडलिका नावाच्या आपल्या महाराष्ट्रात किती नदी आहेत? 5. प्रत्येक विभागात. कोकणात जा कुंडलिका आहेत, कारण कोकणाचे 2 भाग होतात, उत्तर कोकण, दक्षिण कोकण. हायच. खानदेशात कुंडलिका आहे, विदर्भात कुंडलिका आहे, आपल्या मराठवाड्यात 2 कुंडलिका आहेत, बीडमध्ये 1 आणि जालन्यात 1 आहे. 2 कुंडलिका आहेत, म्हणजे 5 कुंडलिका आहेत. मग त्याचं टेन्शन. हा, टेन्शन हिचं जर असं घ्यायचं. काहून तर माजलगाव हा तालुका कोणत्या जिल्ह्यातला आहे रे? आणि ते बीड नावाचं जे शहर आहे ते कोण्या नदीच्या काठी आहे? बीड बिंदू. राहील लक्षात? बिंदुसरा नदीच्या काठी. ध्यानात राहू द्यायचं. चला, झालं. पुढं कोणता पॉइंट आहे रे? नाही रे, मला वाटतं धबधबा आहे वाटतं. हा, सौताडा. हा, मग तुम्ही नाही कशा म्हणाल्या? धरण लिहा. सॉरी, धरण नाही, भदा. धबधबा मन ग. धबधबा. हा, कोणता आहे? सौताडा. कोणत्या जिल्ह्यामध्ये? बीड. झालं का? आणि शेवटी काय असतं? संगम. कुठं होतो माय संगम? सिंदफणा अधिक गोदावरी. कुठं संगम होतो? मंजरत, जिल्हा बीड. कुठं संगम होतो? मंजरत. आहे का बरोबर? मग काहून सांगितलं नाही? कोणता रथ? मंजरत, जिल्हा बीड. धबधबा आहे, धरण नाही. सौताडा, जसं आपण उत्ताडा, सौताडा. लिहलं? किती नद्या झाल्या रे? 3 झाल्या वाटतं. 3 झाले ना? ठीक आहे. दारणा, प्रवरा आणि प्रवरा झाली, सिंदफणा झाली.